हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती पाक गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसनच्या संपर्कात होती। ज्योतीच्या एका बँक खात्यात दुबईहून झालेला व्यवहार आढळला, सूत्रांची माहिती। ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती। ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश याच्या सतत संपर्कात, ज्योती मल्होत्राची कबुली। उत्तर प्रदेशच्या एटीएस कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबादमधून अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवलं। शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, तपासात उघड। लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार। लाहोरच्या रुग्णालयात हमजावर उपचार सुरू। पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा। अज्ञातांचा पुढचा टार्गेट आमिर हमजा। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ यूएई दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून बीएसएफनं एका पाकिस्तानीला अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ले। वजिरिस्तानमधील ड्रोन हल्ल्यात 4 लहान मुलांचा मृत्यू। पाक लष्कराविरोधात वजिरिस्तानमध्ये संतापाची लाट। अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीत जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठवाड्यात 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू। 391 जनावरं दगावली, तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान। बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका। 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली। आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज, तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी। नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीत लागलेली आग 9 तासांनंतरही आटोक्यात नाही। 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा। राजीव गांधी यांना बलिदान दिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांकडून श्रद्धांजली। राहुल गांधींकडून वडिलांसाठी खास पोस्ट करत फोटो शेअर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा। मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार। सूत्रांची माहिती। 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाचे 106 प्रकरणं। मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 6। कोल्हापूर जिल्ह्यात 3घांना कोरोनाची लागण। ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष MR श्रीनिवासन यांचं निधन। पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान। राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार। चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार। आयपीएलमध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासाचा अतिरिक्त वेळ। पावसाच्या शक्यतेमुळे आयपीएलमध्ये नवा नियम लागू।